हॅलो हॅलो हरी 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 तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही
तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ
तुम्ही विश्वनाथ दीन रंगमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बघावे काय मुळे तुम्हापाशी मी तो अल्पशी संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बघावे तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडलो बघाडे देवा तुझी गणेशो सकला ब्रह्मती प्रकाशो हरे नृत्यलासु अवधारी जोरी मदगई सद्गुरु जेणे तरुणा संसार गुरु म्हणून सत्ता करू वेकावरी म्हणून जाणते गुरु भजिले तेने पुण्य कार्य होई दे जैसे मूळ पिंजने सहदे शाखा पल्लव संतोषी ते ज्ञान पैगा परवे जरी मने आधी आणावे तरी संताया फदावी सर्वस्वीची श्री संतांची माता जनावरी साष्टांगी दंडवत कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झाली कारुण्य सिंधू भवदुःखहारी जय शंभो मदकोणतारी महायोग पीठे तटे भीमरक्षा वरं पुंडरीकाय दासो मुनिते समागत तिष्ठन्तमानंद कर्णं
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग सद्गुरु धारिकाचा पाठीराखा इतरांचा लेखक गोड करी मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या माझ्या बोबडिया
रात्रोळी गुजरवाडीमध्ये आज महाशिवरात्र आहे आणि त्यानिमित्त या शिवमंदिरामध्ये हरिपाठ चतुर्वेद आणि म्हणूनच निरूपणाला घेतलं माऊली महावैष्णव वैराग्यमूर्ती श्रीमंत जगत तुकोबारा या अभंगामधून तुम्हाला भगवंताचं वर्णन कर. तुम्ही विश्वनाथ दीनरंग मी अनाथ प्रार्थना सुद्धा करतात त्या अभंगामधून. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बगाडी. माय बापा महादेवा तुम्ही विश्वनाथ या विश्वाचे मालक असतो. संपूर्ण विश्वाचे मालक. आता विश्व म्हणजे काय तर मुंगीपासून ते अगदी ब्रह्मदेवापर्यंत ज्याने सृष्टी निर्माण केली तो या विश्वाचा मालक. त्याचे समर्थ रामदासांनी सांगतात केले की देव कोणाला म्हणा देव 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 की देव 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 चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीवलोनी ज्याने निर्मिले लोक तिन्ही त्याला नाव देव. असा तो देव. तुम्ही विश्वनाथ दीनरंग मी अनाथ. महाराज म्हणतात की दीन आहे रंग आहे अनाथ आहे. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बगाडी. एवढे तुम्हापाशी मी तो अल्पती संतोषी. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बगाडी. तुका म्हणे देवा काही फासुके पाठवा. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बगाडी. विठाला जगद्गुरु तुकाराम महाराज देहूगावचे सुप्रसिद्ध साधू. पण तुकाराम महाराजांची जास्ती कीर्तन कुठे व्हायची माहिती का तुम्हाला? देहूगावामध्ये सर्वात जास्त कीर्तन व्हायची. आणि त्या देहूगावामध्ये भाविक मंडळी आवडीला प्रेमानं तुकोबांच्या कीर्तनाला गेली. आणि तुकोबांचं कीर्तन म्हणजे काय? नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीपला जगी वा तरी कीर्तनाचे नटनाचे नाचे व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामच नाही पापाचे ऐसे केले. यमदमावकड आणले तीर्थे ठायावर उठविले. यमलोकीची खुंटिले रहाटी अगवी. यम म्हणे काय यमावे तम म्हणे काय तमावे. तीर्थे म्हणते काय खावे दोष वगदाच नाही. ऐसे माझेची नाम घोषे नाहीच गती विश्वाची दुःखे. अवघे जगती महासुखे दुमदुमीत भरले. अहो तुकोबांच्या कीर्तनामध्ये तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास
काय ती छोटी मंडळी आणि एक साधक माणूस ब्राह्मण कुठे निघाला तीर्थयात्रेला. माणसात तीर्थयात्रा करावी नाही का? माणसात तीर्थयात्रा हो पायी तीर्थयात्रा म्हणो किंवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम आशीर्वा जाणेम सिद्धी हो वारी करणार थोडा आपण निमित्त आहोत पण वारी चुको अखंड सत्ता आहे कोणाची त्या भगवंताचे झाले हे शरीर कोणाची आसक्ते कोण बोलविते हरिविण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकवू नका. आपण चालतो का? नाही चालतो. माणसं म्हणत मी चालतो मी बोलतो मी करतो अजून मी आहे ना मी हा काम नका आपल्याला. मी म्हणजे अहंकार मी म्हणजे अहंकार मी केलं मी म्हणजे अहंकार. अहंकाराचा वारा मला गोळा जसा माझ्या विष्णुदास भाविकास. माझा भगवंत कसा आहे नाही का? म्या बोलवल्या वेद बोले म्या चालवल्या सूर्य चाले म्या हलवल्या प्राण हलले जगाची चालित असं माझा भगवंत आहे. आपण निमित्त आहोत. निमित्ताचा ज्यांनी केला असेल माझे म्हणून आणि तुकोबंत हरी कीर्तन मागवतो. आणि कीर्तन झाल्यावर हा ब्राह्मण माणूस कुठे गेला तिथे असलेला म्हणून जाता लोकांना जाऊन तुकोबंत कीर्तन आहे. कीर्तन झाल्यावर तरी साधक मंडळी तुकाराम महाराजांच्या दर्शनाला आली. हाही गेला महाराजांच्या दर्शनाला. म्हणजे महाराज धन्य झालो. संध्यादिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा गेला. कोंडलेल्या भाग्याचा अवघिता वागली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तो साधक मंडळ महाराज मी तीर्थयात्रेला चाललोय त्याला आर्थिक कमतरता आहे पैसे नाही थोडे तुम्ही लोकांना सांगा द्यायला मग तुम्ही सगळे लोक मला देतील काही मदत करतील. महाराजांनी सांगितलं लोकांनी दिली सुद्धा. हो वा 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 हो शुभवंत वचन आहे नाही का? म्हणे महाराज मी चाललोय कुठे तीर्थयात्रेला चाललोय. तुम्ही सगळ्यांनी मदत केली आता मी तिकडे चाललोय. कुठे चाललोय? मी काशीला चाललोय. हो तर तुमची जी काही प्रार्थना आहे जो काही निरोप आहे तो मला सांगा. तुकावर जेव्हा काही भातुके पाठवा. आणि महाराज सहज बोलले हो तुकाराम महाराज काय सांगत होते काय? हो ज्या तुकोबांनी तुमच्याकडे कसा पाठवा निर्माण केला. तुकाराम तुकाराम रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजांचे अभंग बोलवायला सांगितले. रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजांचे फटके शिष्य बनले. महती कळली गळी दगडाची तेव्हा या जायच्या
काही आला लागा नवे नवे हो तुका तुळणेची ब्रह्म तुका म्हणून रामेश्वरे पायी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरू सच्चिदानंद मूर्ती माय तुका झाला असेल कळत कधी हे कोणी खबर तुका सामान्य होते माय बापू की ज्या तुकोबांनी कामाला जिंकलं क्रोधाला जिंकलं लोभाला जिंकलं खरी गोष्ट आहे तो खरी गोष्ट आहे कामाला जिंकलं म्हणजे खरी गोष्ट आहे माय बापू हा तुकाराम महाराजांना देऊळ गावात भजन करून गेलं नाही बघा हे चंडाळ चौकडीनं देऊळ गावातल्या महाराजांनी कुठे जावं खंडाळा डोंगरावर बाबा डोंगरावर हाही जपळी सोनी कराहे चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ वारकरी संप्रदायाचा उघड मंत्र रामकृष्ण हरी रामासारखं माणसाचं आचरण पाहिजे पाहिजे की नाही रामाचा आचार घ्या एक वचन एक वाणी प्रभू रामचंद्र प्रपंच सुखाचा तर श्रीकृष्णाचा विचार घ्या श्रीमद भगवद्गीता काय त्या हरीचा उच्चार करा आचार विचार आणि उच्चार हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आणि म्हणून तुकोबाने कामाला जिंकलं माय बापू जर तुकाराम महाराज कुठे गेले भंडार डोंगरावर भागवताची भदार पारायण केली अभंगवाणी तुकाराम गाथा माय बापू आणि त्यावेळी काय चंडाळ चौकडीनं देहू गावातल्या एका मंदिरी नामक स्त्रीला ही जी वाईट झाली ती तिला पाठवलं पैसे देऊन दागिने देऊन जा तुकाराम महाराजांना बोलव त्यांनी कीर्तन सांगता कामा नये अभंग लिहिता कामा नये हा विचारता गेली तो आता जायला रस्त्यात आहे पण त्यावेळी ती जंगलातून गेली डायरेक्ट तुकाराम महाराज मांडूर बसले म्हणजे महाराज आजपासून मी तुमचे दासी हे भजन कीर्तन प्रवचन बंद महाराज म्हणाले तुला काही धर्मावर काही तुला थोडं सापडलं नाही काय तुम्ही सापडलं तुला एवढ्या वरती डोंगरावर आली अहो महाराज सांगावं जाई तू माते जाई तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नो हे तुकोबाने कामाला जिंकलं साधी गोष्ट नाही कामाला जिंकलं म्हणजे तुकोबाने हो लोभाला जिंकलं छत्रपती ही पदवी कुणी दिली माहिती का तुम्हाला तुकाराम महाराजांनी हो शिवाजी महाराजांना ही पदवी दिली कोणी तुकाराम महाराजांनी छत्रपती म्हणून आणि त्यावेळेपासून ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज राजाभिषेक झाला त्यावेळी त्यांनी ही पदवी लावली बाकी कोणी राजे नाही महाराजे पण शिवाजी महाराजांनी कोणती पदवी लावली छत्रपती शिवाजी महाराज पदवी आपल्या तुकोबाने दिलं हजारो कीर्तन ऐकली प्रवचन ऐकली तुकाराम महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रभावित झाले आणि पाठवलं की नाही सोनं गाडावर पाठवलं रान पाठवला हो तुकोबाने लोभाला जिंकलं तुकोबाने क्रोधाला जिंकलं माहिती का तुम्हाला हो जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा
जो स्वतःचा पत्ता सांगतो की वैकुंठे नसे वरी एक वेळ भानू मेहनत दिसे की योगियांचे मानस मरडो निदाय परितापाशी पांडवा की हरपराज वसावा जेथ नाम घोष बरवा करती माझा तिथं हरिपाठ आहे भजन आहे कीर्तन आहे प्रवचन आहे काकडा भजन आहे नरसिंह पारायण आहे भागवत सप्ताह आहे माझे भक्त गाती जेथे जो सर्वांगी राम देहादेही एक सूर्य प्रकाशक ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान सर्वा घडी पूर्ण एकमान्य ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी परिदिसे जनी मनी आत्मपृथ्वी जो धनामध्ये आहे मनामध्ये आहे तू झाडे लावा झाडे जगवा आहे बाजूला पर्यावरणाचा राज करू नका आपण म्हणतो पाऊस पडत नाही कसं पाऊस पडेल झाडे पाहिजे झाडे लावा झाडे जगवा प्राणी मात्र दया करा वृक्षवंती आम्हा सोडी रे वनचरी पक्षी सुखरे आळवी प्रेमाला दिलेला प्रेम करा प्रेमाचं जग जिंकण्याचं जग खरा तो एकती धर्म जगाला प्रेम आपल्या जवळचे पालगडते परतूचे सांगत होती प्रेम सुख देई प्रेम सुख
कुटुंबामध्ये प्रेम पाहिजे, पाहिजे की नाही? हो, भावामध्ये भांडण नको, प्रेम पाहिजे, बंधू प्रेम पाहिजे, बहीण भावामध्ये प्रेम पाहिजे, आई वडील मुलामध्ये प्रेम पाहिजे. प्रेमाला जेवण प्रेम सुद्धा देई, प्रेमानं नाही कमा थोड प्रेमाचा भोगेला आधी दुष्काळ केला. वेळेची गोष्टी बोलत खाल्ली, आपण खातो का कोणाचं गोष्ट काहीतरी खातो का नाही का? मला गोष्ट आहे मला नको. इथे प्रभू रामचंद्राने प्रेमाला गोष्टी बोलत खाल्ली. विचारलं प्रभूनी माताच्या बळीला, म्हणजे माताजी हा ठीक आहे, कोणी पक्षाने खाल्ले त्याला देवा मीच टाकले का तुम्हाला आंबट गोड जाऊ नये म्हणून गोडच मिळालं. तेव्हा आणखी मागून घेतली की नाही देवाला प्रेम कळतं. लक्ष्मणाला सुद्धा दिली. लक्ष्मणाने खाल्ली का? खाल्ली का नाही खाल्ली? लक्ष्मण काय केलं? त्या झोपडीच्या खिडकीतून तो बोराचा धरून फेकून दिला पाठीमागे, नाही खाल्ली. पण तुम्हाला माहिती आहे का त्या द्रोणाचा द्रोणागिरी पर्वत झाला. ती बोरं म्हणजे संजीवनी, की या संजीवनीनं लक्ष्मणाचे प्राण वाचले. वाचले की नाही? पुण्याला परंतु द्रोणागिरी जो आणला लक्ष्मण वाचविला, लक्ष्मण वाचविला. प्रेम पाहिजे, भावामध्ये प्रेम पाहिजे. माय बापो आई वडील मुलामध्ये प्रेम पाहिजे. आई वडील हवं त्या उदासून टाकू नका, त्यांची सेवा करा. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी कोणाचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईची कळवळाची जाती करी लाभा वीण प्रीती. मातृदेव भव, पितृदेव भव, देव भव, आचार्य देव, सेवा करा आई वडिलांची. पण आम्ही काय करतो? घरामध्ये इंग्लिश कुत्री पाळू, इंग्लिश मांजरं पाळू, त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करू महिन्याला. पण आई वडील नको, कारण चोपन ते काय या महाराष्ट्राची कोणी वाईट वडून घेऊ नका. जे करायचे बोलते क्रोधाला जिंकलं. सांगू का तुम्हाला त्यांच्या जीवनाचा प्रसंग? अहो विठ्ठल रुक्माईचं मंदिर मागची जागा मम्माजी बुवांची. हो, आणि मम्माजी बुवा कट्टे विरोधक तुकाराम महाराजांचे. काय विचार? तुकोबांचा नेम होता पहाटे उठाव ब्रह्ममुहूर्तावर नामगाव इंद्राणीमध्ये आणि मंदिराभोवती प्रदक्षिणा घालावी आणि पहाटेचं काकडामध्ये चालू करावं. उठा गे भारे आता स्मरण करा पंढरी गाथा, भावे चरणी ठेवा माता. सुकवील हा जन्माचा धनदारा नेम होता. काय ज्यांनी भाजीचा माळा लावला, काठीरी कोंबड घातलं, तुकाराम महाराज पाठी होते ब्रह्ममुहूर्तावर 3:30 वाजता गेले नांतर इंद्राणीमध्ये आणि प्रदूषण महाराज एवढ्याच काठीरी खूप पण हळू बाजूला केली. काठीवर झोपाई प्रदूषण घालून काकडा भजन चालू केले. हो, साधू संत साधा पुला हित, साधा पुला हित, गेला गेला हा नरदेव मग कैसा भगवंत. ऐकलं मुंबई बोली धावत आले. हो, असे धावत आले. तेच काय फुटबॉल घेतली आणि तुकोबाला असं काही झोडपलं ना. काय सांगू तुम्हाला, तुकाराम महाराज नांदकर रस्त्याने माखला पण भजन काय टाकलं ना. तुटो हे शरीर फुटो हे मस्तक, परिणामाचा गजर सांडू नये. होता बघा. तेच तुकाराम त्याला काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी एकादशी होती, परभणी काळ. ते तुकाराम महाराज त्यांच्या वाड्यावर गेले. हातपाय चिपा लागले. मम्माजी बुवा हात चिपू का तुमचे? का मला मारून उठून असतील ना. चला हो प्रवचनाला चला.
कीर्तनाला चला, पारायणाला चला, ज्याला म्हणतात क्रोधाला जिंकलं की नाही तुकाराम महाराज सामान्य होतं का माय उगाच नाही तुका झाला ते कळस सदैव कुणाला मला तुकाराम महाराज माय बापू आणि ते तुकाराम महाराज तो ब्राह्मण विचारतोय म्हणे महाराज भगवंताला मी आता काशीला चाललोय तीर्थयात्रेला नाही का तीर्थयात्रा करावी तुम्हाला माहितीये का पंढरपूरची पहिली पायवारी कोणी चालू केली माहितीये का तुम्हाला पंढरपूरची पहिली पायवारी बरोबर नंदी महाराजाला घेऊन आणि मुलगा पाहिजे म्हणून गणपती बाप्पाला बरोबर घेतलं कैलासामधून पहिली पायवारी करणारे आमचे भगवान शंकर महादेव महावैष्णव आहेत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आणि मच्छिंद्र जायचा रंभादिक नाचते उठा पायवारी करणारे म्हणजे भगवान शंकर महादेव रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात त्रिशूळ डमरू ठेवून आला गिरजेचा कांत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे तोडोनी हात वाळवंटापासून महाद्वारापर्यंत कैलासामधून भगवान शंकर निघाले पंढरीच्या वारीला महावैष्णव आहेत बरोबर वाहन आहे नंदी महाराज आहेत मुलगा आहे गणपती बाप्पा आले पंढरपुरात वा वा संध्याकाळी कुठे माहिती आहे तुम्हाला महाराजांवर तिथे दोन आहे गणपती बाप्पाला कुठे ठेवले दरवाजात भगवान शंकर आतमध्ये गेले मध्ये पांडुरंगाला एवढा आनंद झाला विटेवरती भगवंतांना नाचायचं आहे का नाचायला गेलो माझं दैवत आहे माझं दैवत आहे एवढे नाचले पांडुरंग विटेवरती आणि त्या अन्नाच्या भरात त्याने उचललं महादेवाला उचललं आणि ठेवलं कुठं डोक्यावर म्हणून आज विठ्ठलाच्या मस्तकावरती काय आहे शिवलिंग आहे काय आहे शिवलिंग आहे माझ्या बापू म्हणून बाई तीर्थयात्रा मुखी रामनाम म्हणून आत्मोदर शिवाचा राम जप हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती देवाच्या म्हणून आपण शिव म्हणालो नाही का अकरावाच्या वाचन शिवरामृताचा शिव म्हणता वाचे म्हणून आहे बापाचे ऐसे माता शंकराचे निमागम वर्णिती शिवरामृताचा का वाचते पाणी करतो ना आपण हो श्रावणामध्ये शिवरामृताचं आणि म्हणून या ठिकाणी तुझं ब्राह्मण काका होता तो वादीला चाललाय काशीला चाललाय तीर्थयात्रेला चाललाय नाही बापू आणि त्यावेळी त्या तुकाराम महाराज म्हणते महाराज अहो काहीतरी प्रार्थना सांगा देवाला काहीतरी निरोप सांगा आणि त्यावेळी तुकाराम महाराज
सहज बोले भगवंताचे वर्णन करतात त्या अभंगावरून तुकाराम महाराज भगवंताची प्रार्थना करतात. तशी भगवंताची प्रार्थना केली की नाही. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा. तुकाराम महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणात ओ भगवंताचं वर्णन प्रार्थना करतात. अभंगाच्या पहिल्या तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही समाधि निर्वाण कथा कीर्तन करीतो. तुकाराम महाराज माझ्या महादेवाची प्रार्थना करतात. तुम्ही विश्वनाथ तुम्ही मालक आहात विश्वाचे. हे विश्व तुम्ही निर्माण केले. देवाचे महादेव आहात ब्रह्म. हो ते वाटलं भगवंताला की मी एकटा आहे नाही का. अजूनही असं नाही का. म्हणून सगळे भगवंतानं सृष्टी निर्माण केली की नाही. अनंत रूपे अनंत वेचे जे केले बाबा महादेव गुणबाणाली कैसी गुणबाणाली कैसी. असा माझा भगवंत आहे. तेव्हाचा देवा माय बापू की भगवंताला वाटलं की मी एकटा आहे. अनेक रूपाने नकावं ही सगळी तेथील रूप आहे. नाही चराचरामध्ये माझा भगवंत चराचरामध्ये आहे. अणु रेविया वकडा तुका आकाशा एवढा. पण तुम्हाला माहिती आहे का माऊली अग्निरूप झाले की नाही. माऊली अग्निरूप काय मूर्ती नारोबा त्या स्नानाची मूर्ती म्हणते माऊली अग्निरूप झाले. नामदेव महाराज पृथ्वीरूप झाले. नामदेव पायरी झाले की नाही. प्रेममूर्ती नामदेव महाराज नामदेव पायरी झाले पृथ्वीरूप झाले. नाथ बाबा जलरूप झाले. जलसमाधी घेतली त्यांनी. नाथ महाराज काय घेतली जलसमाधी घेतली जलरूप झाले. तुकाराम महाराज हो तुका आकाशा एवढा
कळस हो, पण त्या आकाशापेक्षा काय मोठं आहे हो? नाही का? बघून त्याचं नाम आहे आणि ते नाम मला महादेवाला आवडतं. अखंड रामनामाचं जर तसंच केलं महादेव, ते नाव मोठे ज्ञानदेव पुढे प्रवृत्तीचे चाड आणि गगनाभने वाढ नाम आहे. नाही का? आणि समर्थ रामदास स्वामी कोण झाले? वायुरूप झाले. रामदास स्वामी वायुरूप. ते कोणाच्या अवतार आहे? रामदास स्वामी कोणाच्या अवतार आहे? हनुमंताचे अवतार आहे. रामदास स्वामी हनुमंताचे अवतार आहे. वायुरूप झाले. नाही का माय बाबा? अशी सगळी आमची संत मंडळी काय सामान्य आहेत का? नाही का? या कलियुगामध्ये आमच्या भगवान शिखर आले की नाही? अवतार घेतले की नाही? सदा शिवाचा अवतार स्वामी हरिहरा भेद काही करू नये वाद भेदगाची लाड एक वेळांतीच आड. कधी भेदाभेद करायचं नाही मायबापो. महादेव कसे आहेत? शिवभोळा चक्रवर्ती शिवशिव म्हणा. शिवशिव म्हणा. शिव निघून गेला की काय राहतो? शिव बोलते की नाही? त्याला नाव आहे काय? एखादा माणूस देवणला आयुष्यामध्ये गेला काय म्हणतात तो? तिथे गेला संपला. म्हणून तिथे नाव घेतात का? काय म्हणतात? डेड बॉडी आणि काय? शिवच निघून गेला. शिव आहे तर सर्व काय आहे. शिव आहे सर्व काय. शिवच निघून गेला की काय झालं? शव आहे किंमत आहे. त्याला नाव सुद्धा नसतो. तो आहे म्हणून आपण चालतो. हो तो आहे म्हणून आपण बोलते. अखंड सत्ता त्याचे त्या भगवंताचे मालक. तुम्ही विश्वनाथ, या विश्वाचे मालक तुम्ही आहात, मी नाही. हो महादेवा तुम्ही विश्वनाथ, दीन रंग मी अनाथ. मी कोण आहे? दीन आहे.
दिन का म्हटलंय नाही का? दिन का म्हटलंय? कारण आपण इंद्रियांच्या अधीन आहोत की नाही? इंद्रियांची दुसरी आपण बोलवतो. बघा तुम्ही पंच ज्ञानेंद्रिय पंचेंद्रिय 11 मन नाही का? मन बसवत नाही आपल्याला. मग नको नको माना गुंतू माया जाळी काळाला जवळी नाही का? आपण सगळं जमवतोय. मी आणि माझं, जमीन माझी, गाडी माझी, बंगला माझा, घर माझं, देह माझा, धन माझं. काय आपल्या इथे मायामध्ये म्हणतो माझ्या विघ्ने भ्रमला तरी म्हणता मी माझे घरी हे तो संपत्तीचे वाण सासकारे जाईले जनताना पुत्र जन बंधू सोयी पितुन सर्व मिथ्या हे जाण चरणरी घा देवासी जनताना पुत्र जन. एका माणसाचं विचारलं अरे महाराष्ट्राची जमीन कुठे आहे? जमीन नाही का? त्यामुळे सर उत्तर दिलं माझी जमीन नदीच्या बाजूला आहे. कुठे आहे? नदीच्या बाजूला आहे. कसं काय? हो नाही म्हणजे ते माणसं मला बाजून नेणार. कशाला? पेटवायला. राम नाम सत्य श्रीराम जय राम आपण माझं घर आहे, माझं घर आहे, माझं घर आहे याच्याने घेऊन आलं का? दादा घेऊन आलं हो. जो आज तुम्हारा है कल किसी और का था, पर किसी और का हो जाएगा. परिवर्तन संसार का नियम है. कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्मा नाम त्याचा तोची जाणे. मी तो हा विचार विवेक शोधावा गोविंद माधवा याच देही. पण आपण मात्र इंद्रियाची सुंदर करतो मान वडी भजवणूक व्हायला लागलं. ते माझे भक्तदेव वाटे लागलं. अरे बाबांच्या माझे तुम्हाला हे मिती करी माझ्या भगनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये काते. आपण हो इंद्रियांची सुंदरी पुरवतोय. बघा तुम्ही माय बापो त्याचं मन हा इंद्रियांचा राजा आहे. मला मार्ग वेगळं पाऊस चंचल आहे, लक्ष्मी चंचल आहे, स्त्री चंचल आहे, मदन चंचल आहे, माकड चंचल आहे, मासा चंचल आहे. माणसाचं मन चंचल आहे. आहे की राव? आता इथं जर लगेच मुंबई, लगेच दिल्ली, लगेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया बघा काय माणसं चंद्र चेक कर मला कोणाचं चपलीकडं नाही का? हो कोणाचं मन आहे घराकडं, घरी कोणीच नाही आहे. कमळामध्ये 50,000ची कॅश आहे, कोण घेऊन गेलं तर हो बघा तुम्ही मन अतिशय चंचल आहे नाही का? हो म्हणून महाराज म्हणतात की हो दीन त्याने इंदिरा जिंकलं तो श्रेष्ठ आहे नाही का? मन सांगा तो कटव तुम्ही का? माणसाचं मन शुद्ध पाहिजे, माणसाचं चित्त शुद्ध पाहिजे की नाही? चित्त शुद्ध तर चतुर्थे मित्र होती, व्याकरण खाती सर्व तया. परमार्थामध्ये चित्ताची फार गरज आहे. जसं देहामध्ये पित्त लागतं की नाही तर आपण खाल्ल्यानंतर होईल. प्रपंचामध्ये मित्त म्हणजे पैसा, पण तो पैसा कसा कमवावा? समाधानात जोडून या धन चांगल्या मार्गाने धन कमवावं, वाईट मार्गाने नाही. पण प्रपंचामध्ये वित्त, परमार्थामध्ये चित्त पाहिजे, देहामध्ये पित्त. हो म्हणून त्रिवेणी संगमिना तीर्थे भ्रणी चित्त नाही नामी करते तुझे पाय डोळा रूपाचे झालं अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण म्हणून चित्त पाहिजे परमात्मा.
आणि म्हणून या ठिकाणी मनाला जिंका माय बापू. मन अतिशय चंचल. तुम्हाला माहिती आहे का, हे मन आहे ना भल्या भल्याला फसवता. अरे हो, ज्ञानी असो अज्ञानी असो. महाभारताचं लिखाण कोणी केले हो? व्यास महर्षी केले. एक अशातच श्लोक आला की हे मन ज्ञानी असो अज्ञानी असो सर्वांना फसवतं. आणि समोर कोण मंत्री ठेवते? जैमिनी ऋषी. जैमिनी ऋषीने सांगावं, गुरुवर्य व्यास महर्षी असं लिहा की हे मन फक्त अज्ञानी लोकांना फसवतं, ज्ञानी आणा नाही. असं लिहा. व्यास महर्षी म्हटले 4 दिवसांना लिहितो, आता काही देत नाही. बघूया म्हणे. 4 दिवसानंतर काय गंमत झाली बघा. पर्णकुटीमध्ये संध्याकाळची वेळ आहे. 5-5:30 वाजले, 6 वाजले. हे बाहेर बसले पर्णकुटी बाहेर जैमिनी ऋषी. आणि अचानक पाऊस पडायला लागला. आणि त्या पावसामध्ये सुंदर तरुणी पर्णकुटीच्या बाहेर उभी आहे. पाऊस पडतोय, कपडे ओले चिप्प झालेत. तिचा प्रत्येक जवळ अवयव दिसतोय. अतिशय दिसायला अक्षरशः सुंदर. यांनी पाहिली जैमिनी ऋषींनी. हे म्हणे सुंदरी, तू एवढ्या पावसामध्ये पर्णकुटी बाहेर का उभी आहेस? का दिसते पावसामध्ये? आतमध्ये ये. मग तू इथे काय करतेस? म्हणे मी गंधर्व कन्या आहे, तपश्चर्या करते. का? मला सुंदर सासू स्वभाव असा मला पती मिळावा म्हणून. असं म्हणतेस? माझं पण लग्न झालं नाही. कोण म्हणते? जैमिनी तिला बघून, माझं पण लग्न झालं नाही. तू असं कर, तू माझ्याशी लग्न कर. तुला पाहिल्यापासून मला वाटतं की तुझ्याशी लग्न करावं. तू दिसायला फार सुंदर आहेस. तेवढं स्वर्गातील अप्सरा. वा वा. म्हणजे तरी न लग्न तुझ्याशी. पण माझं गट आहे, मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यानं लग्नाच्या अगोदर नाही काही पर्णकुटी आहे ना तुमची, मला खांद्यावर घेऊन 5 प्रदक्षिणा घाला, मग मी तयार होतो तुमच्या लग्नाला. 5 काय 10 घालतो तुला खांद्यावर घेऊन. तू म्हणते जैमिनी, तिला पाहिल्यापासून अक्षरशः वेडे कुठे झाले. घेतली उचलो ना. पहिली प्रदक्षिणा घातली, दुसरी घातली, तिसरी घातली. म्हणजे एवढी कशी जड झाली. जेव्हा उचलली तेव्हा हलकी होती, आता जड कशी झाली बघा तुम्ही. जड कशी झाली काय विचारता? पण त्या तरुणाने काय करावं? त्यांची लांबलचक दाढी हातात घ्यावी नाही का, आणि पाय त्यांच्या पोटावर मारावे. एवढी कशी जड झाली म्हणून म्हटलं बघतात तर ही दाढी विश्वाले कोण आहे? खाली उतरल्यावर बघतात तर व्यास महर्षी. हसायला लागले व्यास महर्षी. जैमिनी, तुम्हाला फसवलं की नाही या मानानं? म्हणून शास्त्र काय सांगलं, कुठलाही पुरुष असो त्यानं आपल्या मुलीच्या जवळ अगदी घट्ट चिपटून बसायचं नाही. आई असो तिच्याही जवळ चिपटून घट्ट बसायचं नाही. बहीण असो तिच्या जवळ चिपटून घट्ट बसायचं नाही. इंद्रिय स्वैर आहे नाही का? इंद्रिय आपली कशी आहे? स्वैर आहे. काय कलियुग आहे. आपण पाहतो की नाही? टीव्हीवरची बातम्या पाहतो की नाही? कलियुग आहे. हो, युगे युगे कलियुगे नाही. कली पेटून उठलाय. हो, कलीची अवस्था कशी आहे माहिती आहे का तुम्हाला? हा नग्न अवस्थेमध्ये आहे. एका हातामध्ये काय महाराज? जीभ आहे, एका हातामध्ये लिंग आहे. आणि नाचतोय विडावतोय. जिंकीन समस्त लोकांशी आणि लावीन माझ्या कार्याशी कली. आणि या कलीला जर जिंकायचं असेल तर काय पाहिजे आपल्याजवळ? हरिनाम पाहिजे. हरिभजन हे उद्धार हरीचा नामे लागून या पाया निर्भीतो तुम्हाला हरे टाळी बोला मुक्ती नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा तुका सोहळा स्वर्गी नाम. मला प्रार्थना करताय तुम्ही विश्वात दीन नाही का? हो, आम्ही इंद्रियाने जिंकलो नाही. मला म्हणतायत आम्ही दीन आहोत, आम्ही नाही जिंकू शकत. हो, रंक. आता रंक म्हणजे विषय आम्हाला फसवतात की नाही? हो, विजयाचे समसुख वेगळाचे बाहुले आभ्राचे सावले विजय विचारचा परिपाडू गोड कर्मात लागे कडू कडू विषद गोडू जीवाची दहा विषय होरी भूलले
विषयवरी भुलले जीव आता कोण करील त्यांची कीव लुकदे नारायणी भाव स्वामी ठाव हा नरक दुर्लभ आहे सतोवर्गाची गणना नाही का तुम्हाला माहिती आहे का सत्ययुगात माणसे किती जगायचो किंवा महाराज 1,00,000 वर्ष जगायची सत्ययुगात किती 1,00,000 वर्ष आयुष्य सत्ययुगात 1,00,000 वर्ष तोच माणूस त्रेतायुगात 10,000 एक शून्य कमी करा तोच माणूस द्वापारयुगात 1,000 एक शून्य कमी करा 1,000 तोच माणूस कलियुगात 1,000 एक शून्य करणार किती 100 तेवढी जर मिळेल तो भाग्यवान म्हणायचा आता तेवढी मिळत नाही मिळतात का हो नाही मिळत अल्प आयुष्य अल्प आयुष्य मध्ये पालक बिणार भगनाचे उरले पाहिजा राम राम मनासी 50 वर्षे गेली झोपेमध्ये बालपण अज्ञानामध्ये तरुणपण विषयामध्ये विषय विचार पाहिजे म्हातारपणावर शरीर रोगाने ग्रासलेलं शरीर रोगाचे भांडार शरीर दुःखाचे कोठार शरीर दुर्गंधीची थार नाही पवित्र शरीराईसे पण हे शरीर चांगले म्हणता येतो म्हटलं की नाही हो पवित्र तो आणि पुण्यवंत जीवन सर्व काळ तो शरीर चांगले चांगले शरीर उत्तम चांगले सुखाचे घोसरे हो शरीर साधले परब्रह्म नाही का याच नारायण होता येतं माय बापू पण माणसाचं आचरण चांगलं पाहिजे माणसासारखं जगा माणुसकीने जगा एकमेकाला सहकार्य करा एकमेका सायकल अडके धरू सुपंथ नाही का पण आम्ही भावामध्ये भांडणं करतो मला अनुभव आला एके ठिकाणी नाही का गेलो तर कीर्तनाला नाही का बघा तुम्ही म्हणजे नाव घेत नाही त्या गावाचं किंवा त्या व्यक्तीचं पण अनुभव आला चला हे काही दोन भाऊ जवळजवळ गेलं त्या जायचे त्यांनी वर्षाचं दोघांनाही घातलं नाही का आम्हाला कीर्तना बोलवलं दुसऱ्या महाराजाने बोलवलं आम्ही गेलो आमची पहिली सेवा चालू झाली त्या ठिकाणी चालू झालं दुसऱ्या महाराजाने त्यांनी अगदी ते कीर्तन चालू केलं म्हणजे हे काय कॉम्पिटिशन आहे की नाही का कीर्तनकारामध्ये कॉम्पिटिशन मला असं वाटतं कीर्तन झाल्यावर मी त्या मोठे बंधूला विचारलं का विचारते बंधूकडे हळू केलं होतं एक आई आणि 2 वर्ष सांगतो पण इकडे सुद्धा महाराज तिकडे महाराज कमाला म्हटलं आई तो विद्वान होतो मला नाही राहिलं समोरचे ते सुद्धा माझे मित्रच होते तिकडे मी गेलो त्याने म्हटलो त्याने सांगितलं पण हे बरोबर नाही ते काय तुम्ही विधवा दोन्ही भावाने हो प्रेमानं वागा बस आम्हाला हे काही बरं वाटलं मला जर माहिती असतं तर तिकडे गेलोच नसतो अनुभवचे बोल तुका म्हणे टाकून सांगायचे अनुभव आले अनुभवचे बोलत बाय बापू सांगावं वाटतं फार वाईट वाटतं असं घडता कामा नाही अरे सर्वांनी प्रेमानं राहावं माय बाबा म्हणजे गावामध्ये असो
किंवा घरामध्ये असो किंवा वाडीमध्ये असो किंवा देशामध्ये असो, प्रेम बस, दुसरं काय या जीवनामध्ये नाही का? काही नाही या जीवनामध्ये. प्रेमाला वागा, प्रेमाला जगीन जाऊ. काय विचारता महाराज? पंचविषय फसवता नागे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, देह विसरला अंग. बोला नाद आपण म्हणतो की नाही, शिकारी गाणं गातो त्या आवाज आहे शिकाराचा, वा 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 सुरेश वाटकर किशोर कुमार गाणं बोलतो नाही ते. आणि गाणं केलं तर आनंद लिहून घेतो की नाही शिकारी. नागे लुब्ध झाला मृग. हो बोल स्पर्श नाही काय. हत्तीला पकडायचे जंगलाच्या हत्तीला पिसळलेला. काय करतात त्या जंगलामध्ये? लाकडाचे रंगीबेरंगी गोळी करतात. खाली थोडासा खड्डा असतो, वरती हिरवळ टाकून लाकडाची हत्ती जंगलाच्या खरोखर धरतीवर काय हत्ती नाही स्पर्श करायला जातो, बरोबर खड्ड्यात पडतो गेला. रूप हा पतंग नावाचा किडा दिवस येतो की झळक करायला दिवाळीपासून स्वतः जळतो. पोळ स्पर्श रूप रस. तुम्हाला माहित आहे का मासे पकडणं माणसं गाळं खायला होता आपल्याकडे गांडूळ लावतात नाही. आम्हीच माशाला मासा बरोबर खायला तो बरोबर गाळाला लागतो घेऊन गेला माशाला रस. पण काय खाऊ काय खाऊ नये, काय जेवढे असू नये माणसाचा. आम्ही शास्त्र काय सांगू का वाईट होतं जीवनाला? शास्त्र काय सांगतं? शास्त्र मी सांगत नाही. शास्त्र काय सांगतं? बीज मानव हा फळ पिकमुळं कडधान्य ती कोणा करताय? माणसा करता निर्माण करतो. बीज मानव हा मदिरा हा राक्षस हा म्हणजे दानव आणि मांस सुहाना हा. तुम्ही बघा ते हिंस्र प्राणी त्या भक्षण करतात, मांसाहार करतात. त्याला गंगा पवित्र आहे की नाही? तिला तोंड लावायला अधिकार नाही. पाणी कसं पितात? जिभेने पाणी पितात. जिभेने पाणी, त्याला अधिकार नाही. आपण जर माणसा होतो, माणसाचा अर्थ जगा पाहिजे होतो. शुद्ध शाकाहारी हे सांगायचं नाही. रस रस आणि गंध हिरव्या भंगा लागणार रोग वाढेल. पण कामाचा बदल टाकण्याकरता जातो. तिरंज पकड्या भेटतात, दूध म्हणून वाढतो. ते पंचवीसशे व्यंजन आधी लागायचं नाही. रंग व्हायचं नाही. तीन रंग मी अनाथ भगवंता मी अनाथ आहे. मला नातूच आहे तुम्ही विश्वनाथ. निज रंग मी अनाथ भगवंता
हो तुम्ही काय करा पुढच्या कृपा कराल के कृपा अत्यंत महत्वाची आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये 3 कृपा अत्यंत महत्वाची आहेत. त्याची पहिली ग्रंथ कृपा पुढे वाचा विज्ञानेश्वरी डोळा पाहावी पण ग्रंथ वाचा नामा म्हणे शिष्टग्रंथ ज्ञानदेवी एकत्री होवी अनुभवावी नाही का तुमच्या तिथे पारायण होतं ज्ञानदेव कारण भागवत सप्ताह गोळ्या पाठ्यावर ज्ञानदेवी वाचा रोज वाचा 5 वेळ तरी वाचा नाही का भाव धर्मियावाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तळावरी ईश्वरी ज्ञान आहे. पहिली ग्रंथ कृपा मग ग्रंथ कुठले ते सुद्धा पाहिजे का भगवद्गीता तुकाराम गाथा ज्ञानेश्वरी भागवत नाही का असे ग्रंथ पाहिजे की ज्यामध्ये आत्मज्ञान आहे मी आत्मा आहे मी ब्रह्म आहे ब्रह्मास्मी या महावाक्याचा बोध आहे. साधू भावातून केला ह्याच्या मुलाला अनुभवी नाही का माझा संत कृपा झाली 4.5 मार्का. पहिली ग्रंथ कृपा दुसरी सद्गुरु कृपा सद्गुरु पाहिजे नाही काय. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उठलो गुरु कृपे आता उठलो गुरु कृपे आता उठलो गुरु कृपे. दुसरी सद्गुरु कृपा आणि तिसरी ईश्वर कृपा या 3 कृपा मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाच्या माहिती नेहमी लक्षात ठेवा. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी नेहमी वाकावं माणसानं नम्र झाला भोटा ते कोणते इथे तुकारा पाहायला लागतंय तुमच्या आमच्या पाया पडताय लागून या पाया तुम्हाला तुमच्या पाया पडतो विनवणी करतो हाताला टाळी वाजवा आणि मुखाला नाव घ्या विठ्ठल म्हणा वेळोवेळा एकदा दोनदा करा चिंता का वेळोवेळा अखंड चिंतन गीता भागवत ग्रंथी श्रवण अखंड चिंतन विठोबाचे त्याचा फायदा काय कुणी कन्यापुत्र होती जे त्याचा ऐक वाटे होगच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणी घडवलं राजमाता राष्ट्रमाता जिजामाता साहेब नाही का जाणता राजा केलं त्यांचे संस्कार स्वराज्याचे धर्मवीर संभाजीराजे किती ड्रामा करता पाहिलं तुम्ही छावा चित्रपट पाहिलं की नाही मी पाहिला जाऊ मुद्दाम पाहिलं बघा तुम्ही स्वराज्यासाठी धर्मासाठी देहाचं बलिदान माय बापू एवढं करून पाहिजे आपल्या धर्मावरती धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याची करण्यामा काम हित वाढवावे नाम. पण आम्ही तरी सुद्धा आम्ही अजून झोपलो आमच्या अवस्था झोपलोय आम्ही आम्ही अजून जागे झालेलो नाही. जेव्हा सोडलं काही रे हाताने टाळी वाजवा तिथे मी टाळी वाजवा जेवण दिलं की नाही दिली इंद्र हात पालक
म्हणतो हा हाताचा उपयोग करत नाही, पुढच्या जन्मी ह्याच्यात त्याचे पाय करा, पुढच्या जन्मी 4 पायाचा होतो तो. काहीच वाजवत नाही, म्हणजे एवढं काय वापरतच नाही हाताला, काय वाजवत नाही. पुढच्या जन्मी 4 पायाचा करा. मग गाढवाचा जन्म काय, बैलाचा काय, कुत्र्याचा काय, किती वेळा जन्माला झाले. नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित म्हणून जागेवार भजन करा. आणि आपलं भक्त परमात्मा येणार आहे. परमात्मे महाधन जोड देवाचे चरण भास, देवे दिला देह, देवे दिला देह, भजना स्वर्गीच्या मरईची नाती